दारुगड बये दारुगड होम मिनिस्टर कोणाला बघ होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा होम मिनिस्टर मानतेकर पैठणी घेऊन आला होम मिनिस्टर वहिनी उघडताना दा होम मिनिस्टर रोज बक्षीस देणार होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर नमस्कार. होम मिनिस्टर होणारं सुनामी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबच्या या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. परिवार साफल्य सोसायटी ज्ञानेश्वर नगर शिवडी तिथल्या ताईला भेटणार आहोत जिचं नाव आहे सुनीला चंद्रकांत दुबटे. हाय, मी सुनीला चंद्रकांत दुबटे. मी एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काउंटर स्टाफ म्हणून काम करते आणि मी एक प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट आणि रांगोळी आर्टिस्टसुद्धा आहे. आमच्या दोघातलं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे. जेव्हा आम्ही दोघं एकत्र असतो मी खूप सिक्युअर फील करते. हाय, मी स्वप्नील हिंदळेकर. मी एका ॲडव्हर्टाईज कंपनीमध्ये ॲज अ ग्राफिक डिझायनर म्हणून वर्क करतो. प्रेमात तर सर्वच पडतात, मीही प्रेमात पडली. मला म्हणजे तो असेल ना सोबत तर मला कोणाची अशी गरज नाहीये. सुनीला ही मला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देतं, मग ही गोष्ट कुठलीही असू रे. स्वप्नीलच्या प्रेमात पडण्याचं मोठं कारण म्हणजे तो हँडसम तर आहेच. जेव्हा मी सुनीलाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मी विचार केला लग्न करीन तर याच मुलीशी करीन. आम्ही दोघांनी प्रेम करून तर पाहिले, आता विचार करतोय लग्नाचा, नवीन संसार थाटण्याचा. या प्रवासामध्ये आम्हाला गरज आहे तुमच्या आशीर्वादाची. आता आम्ही नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत, त्यामुळे तुमचा आशीर्वाद हा खूप मोलाचा आहे. त्यामुळे तुमचा आशीर्वाद हा आम्हाला भेटलाच पाहिजे. येत्या 18 मेला आमचं लग्न आहे, त्यामुळे तुम्ही सहकुटुंब सहपरिवार यायला विसरायचं नाही. नमस्कार नमस्कार नमस्कार. द्या ओळख करून. आधी उखाणा पाठ केलाय ना? हा, केलाय. मग आमच्या ताईने उखाणा पाठ केला आहे. सांगा. हिरवी साडी हिरवा चुडा आज होम मिनिस्टरमध्ये आला आहे सुनीला स्वप्नीलचा जोडा. अरे वा, छान आहे जोडा. द्या ओळख करून. हे माझे होणारे मिस्टर स्वप्नील नमस्कार. हिंदळेकर. ही माझी मम्मी, हे नमस्कार. पप्पा, नमस्कार. हे सासू सासरे, हा, नमस्कार. हे दोघे नंदा, नमस्कार. ही मावशी, हे कझन आहेत, ह्या दोघी काकी आहेत. बर. ही मोठी दिदी आहे, बर. ते जिजू आहेत. हा. हे आमचे बाबा, हा, हे नमस्कार. काका, ही काकी सासू आहे. ते माझे दीर, हे दीर आहेत आणि हा भाऊ आहे छोटा. नमस्कार नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? शिवडीचं. घरी कोण कोण होतं तुमच्या? घरी मी, मम्मी पप्पा, माझी मोठी बहीण, भाऊ आणि आजी होती. तर मग ती आता वारली. मग आता आम्ही फक्त 5. आधीचं आडनाव आताचं आडनाव काय तुमचं? दुपटे. दुपटे. बरं, आता सासरी गेल्यावर नाव काय म्हणजे आडनाव? हिंदळेकर. हिंदळेकरांकडे जाणार हा, तुम्ही आता? लग्न बरं. करून. मग हे हिंदळेकर खिडकीतून दिसले 15? नाही नाही नाही, एक कॉमन फ्रेंड थ्रू भेटले. कसे काय? माझी कॉलेजची मैत्रीण होती, हा. तिचे ते फ्रेंड होते. तर मग आम्ही ना सी फेसला फिरायला गेलेलो. कुठल्या? त्या खिडकीतून दिसत? नाही, वरली सी फेसला. वरली सी फेसला. अच्छा, वरली तुम्ही सी आणि कोण? फेस माझे मैत्रिणी आम्ही. बरं, हा, तर फिरायला तिथे गेले. हे पण होते. हे काय friends. चणे विकत होते? नाही काय नाही नाही, ते पण फ्रेंड्स बरोबर ती आलेले तिथे. मग अच्छा, त्या- मला काय वाटलं तुम्ही गेलायत बसलायत आणि चणे चणे. नाही, अरे, नाही. मग कसे भेटणार? नाही, तर मग तिने ओळख करून दिली. हा माझा मित्र आहे असं तसं ओळख करून दिली. झाली ओळख. मग नंतर एक सोशल नेटवर्किंग वर्किंग साईटवरती त्यांचा फ्रेंड रिक्वेस्ट आली. हा, बरं, एक मिनिट. हे कुठे आहेत आता? आहेत ना. मग बोलवा ना. स्वप्नील, या. नमस्कार. नमस्कार. या या या, बसा. आता वरळी सिफेसच्या कट्ट्यावर बसल्यावर का वाटतंय? हो, नक्कीच. हा, सेम आहे कट्टा. पाणी बादलीभर पाणी ठेवू? नको नको, खाली खूप पाणी होतं ना. खाली खूप पाणी होतं. बरं, तुमचं बालपण कुठे? माझं लालबाग मधलं. लालबाग मध्ये कुठे? न्यू हाजी कसम शाळा. आता वा. विघ्नहर्ता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी झाली, डेव्हलपमेंट झाली. पहिला हाजी कसम मधलं बालपण. चाळीचं हाजी कसं म्हणजे भारत माताच्या बाजूला? बाजूचीच. अरे काय, त्या चाळीबद्दलच्या खूप आठवणी आहेत. खूप तुम्हाला आठवणी सांगतो, तुम्हालाही आठवणार नाही, पण मला या निमित्तानं हाजी कसम चाळीतल्या सगळ्या वहिनींना नमस्कार करायचं आहे एवढ्यासाठी, कारण ज्या वेळेला होम मिनिस्टरचं शूटिंग सुरू झालं आणि सुरू झाल्यानंतर
एक फोटो काढायचा असं ठरवलं आणि त्यावेळेला होम मिनिस्टर बद्दल कोणालाच काही माहिती नव्हतं आणि हाजी कसम चारीमध्ये होम मिनिस्टरच्या पहिल्या फोटोसाठी सगळ्या माऊली सगळ्या बहिणी खाली आल्या आणि त्यावेळेला असा टॉप अँगलने हाजी कसम मधून एक फोटो काढला होता ज्याच्यामध्ये मी असा वरती बघतोय. त्या चाळीतून सुरू झालेला प्रवास आज 10 वर्ष पूर्ण करतोय. पण आता ती चाळ पाडली ना? पूर्ण चाळ पाडली. आता बिल्डरने डेव्हलपमेंट केली. आता आम्ही तिकडे शिफ्ट झालो 2 वर्ष झाली या पाडव्याला. तुम्ही तिथून हाजी त्या वरळीच्या प्लेसला कशाला जायचं? असंच आमचा फ्रेंड सर्कल होता. फ्रेंड सर्कल. मग किंग सर्कलला जायचं ना? नंतर जायचं किंग सर्कल हिला आणायला जायचे ना? हा मग एसएनडी कॉलेजच्या बाजूलाच किंग सर्कल आहे. हो. त्यामुळे बाजूलाच जावं लागतं. बरोबर आहे. म्हणून म्हटलं फ्रेंड सर्कल आणि किंग सर्कल. मी कवी होऊ शकतो. हो नक्कीच. म्हणजे त्या दिवशी तुम्ही भेटलात, पहिल्यांदा भेटलात. हो. नंतर तुम्ही आपापल्या घरी गेला. हा घरी गेलो. नंतर मी फ्रेंड्स लोकांना सर्वांना ना एकदा लंचसाठी सर्व आमचा तो ग्रुप झाला ना तर त्यांना मी घरी जेवायला बोलवलेलं. तुमच्या घरी? माझ्या घरी. हा, मग? तर मम्मीने बटर चिकन बनवलेलं. काय? बटर चिकन. बटर चिकन. हा मग काय हा झालं? तर मग हा आला तर जेवला बिवला आणि नंतर सर्व गेले. तर हा ना कधी पण भेटला ना आम्ही फ्रेंड्स भेटलो ना सुनीला मम्मीच्या हाताचा बटर चिकन परत खायचंय ग. तर मग हा 2-3 वेळा बोलला तर मी मम्मीला सांगितलं की मम्मी की स्वप्नीलला बटर चिकन आवडलंय तू बनवून दे. तर मम्मीने डब्बा बनवला मी त्याला दिला. हा बटर घरी चिकन. हा बटर चिकनचा. मग तो डब्बा आमच्या घरी म्हणजे तो त्यांना डब्बा दिलेला तिथून वडे मटण आमच्या घरी आले. अरे वा, सुरूच झालं म्हणजे देवाणघेवाण. ज्यांची कोणाची लग्न अडली असतील त्यांनी चिकन देणं घेणं सुरू करा. हा नवा मार्ग मिळालेला आहे लग्न ठरवण्याचा. मग प्रपोज कोणी केलं? मीच केला. म्हणजे कसं प्रपोज केलं तुम्ही? प्रपोज मीन्स पहिला मी विचारलं की असं मला तू खूप आवडतेस आणि मला तुझ्याशी आयुष्य पुढे करायला आवडेल खूप. आणि मग पुढे? मग नंतर काय मग सासूबाईंना एकदा असंच आम्ही तिघं भेटणं झालेलं. मग सासूबाईंच्या कानावरती घातलं की असं असं आहे तुम्हाला आवडते का? तर सासूबाई बोलले तुमच्या दोघांची पसंत आहे मला काही प्रॉब्लेम नव्हतो. तुमच्या घरी कधी सांगितलं? सासूबाईंनी ऑफिशियल असं म्हणजे घरी विचारलं येऊन. हा म्हणजे फोन केला की आम्ही येतोय स्थळ टाकायला. तर मम्मी पप्पांना पण आवडत होतं. स्थळ टाकायला म्हणजे ते काय पत्र टाकायचं? मग स्थळ घेऊन आले. घेऊन आले तर मग मम्मी पप्पांना विचारलं तर मम्मी पप्पांना पण आवडत होता तो. तर त्यांनी होकार दिला. चला अशा तऱ्हेने आता सुखी संसाराला सुरुवात होणार आहे. तेव्हा तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा भावी आयुष्यासाठी. आणि त्याचबरोबर आता दोघे एकमेकांना किती म्हणजे ओळखलंय दोघांनी एकमेकांना ती जरा काही प्रश्न मला विचारायचे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही दिलेलं कोणतं गिफ्ट आमच्या ताईला खूप आवडतं? तिला मी रिंग दिली होती फर्स्ट गिफ्ट. हो बरोबर आहे. तुमचा कोणता स्वभाव तुम्हाला नेहमी अडचणीत टाकतो असं ताईला वाटतं? काही झालं तरी विचार न करता कोणी फोन केला की पटकन धावत जातो. तो थोडा मी विचार केला पाहिजे. वा वा. त्या गोष्टीचा तिला खूप राग येतो सारखा. आमच्या ताईला संधी मिळाली तर ताई तुमच्यात कोणता बदल करेल? काय ताईने सांगितलं हे उत्तर येऊच नाही शकत तुम्हाला. ब्लँक झालं आता मी पण. माहित नाही. चला उत्तर तुम्हाला येत नाही. ताई सांगा. गोरा करेल. तुम्हाला रंग बदलणार आहेत ताई तुमचा. मी देऊ का डबा आणून एखादा? खूप प्रोडक्ट सांगते ते युजच नाही करत तो. बरं दोघांनी पहिला बघितलेला चित्रपट तोही आलेला नाही. काकस्पर्श हा चित्रपट. काकस्पर्श आमच्या ताईचं स्वप्नच आहे. तिचं स्वप्न तिला एक स्वतःचं असं बेकरी शॉप एक हॉटेल्स वगैरे हे करायचं मोठं. वा अभिनंदन. म्हणजे आता 3 उत्तरं तुमची बरोबर आहे. आता बघूया ताई किती उत्तरं बरोबर देते. कोणाला भेटल्याशिवाय मिस्टरांचा दिवस संपत नाही? नील आणि महेश हे 2 मित्र आहेत. हा 2 खूप. त्यांचा फोन आला तर मला सोडून तो पळेल. अरे बाबा. हा एवढं. तुमच्यात कोणती सुधारणा मिस्टरांना अपेक्षित आहे? पंक्च्युअल नसते. टाइम मॅनेजमेंट. 2 उत्तरं बरोबर आली. मिस्टरांना कशाची भीती वाटते? पाणी. अभिनंदन. तुम्हाला पाण्याची भीती वाटते? पाण्याची भीती. पाण्यापर्यंत जातो परत मागे येतो. हो मग पण वरळीची फेसवर कशाला जायचं? नाही तेव्हा किनाऱ्याला असायचं. वरती असायचं खाली नाही जायचं. तुम्ही दिलेलं कोणतं गिफ्ट मिस्टरांनी जपून ठेवलंय? गणपतीचं पेंडेंट फर्स्ट गिफ्ट होतं माझं. हो. अरे वा अभिनंदन. कॉलेजमध्ये मिस्टरांना किती मुलींनी प्रपोज केलं होतं? कॉलेजमध्ये जास्ती नंबर आहे का?
थांबा थांबा, आमच्याकडे एक नंबर आलेला आहे, आता तुम्ही सांगा. 4. चूक. नाही एवढं 2 तर आकडी. नाही. 2 आकडी, बापरे. लग्न मोडणार आहे त्याचं. 12. 12. 2 आकडी मीन्स आता 12 असेल ना. काय तुम्ही किती. माझ्या मला घाम फुटायला लागला. आणखीन एक संधी. 2 असतील. 2 2. 2 2 म्हणजे 22. नाही 2 मुली असतील. नाही, किती हो? 4. मी बोलली ना 4. बरोबर आहे ना, मी कुठे काय म्हटलं? मग 5वी बरोबर. बरं तुम्ही असं काय म्हणालात मगाशी? 12 लग्न मोडणार वाटतं. पप्पा आहेत ना. पप्पा आहेत समोर. पण त्याच्याच बरोबर मी पप्पांनाही हे सांगेन की 4 मुलींनी त्यांना प्रपोज केलं. हा ह्यांनी अडचणीला विचारलं नाही असेल. नाही, आपण हा प्रश्न विचारलाच नाही ना, ह्याने किती जणांना केलं. केलं. गंमत हा? नाही बरं, आता यानंतर या दोघांनाही छान भेटवस्तू, चांदीचं तुळशी वृंदावन झी मराठी कडून अभिनंदन. आणि एक छोटासा हा आहेर आहे दोघांना. थँक्स. नमस्कार. तुम्हालाही नमस्कार. सासूबाई, मला आता तुम्हाला विचारायचं आहे, तुमची एक अट सांगा ह्यांच्याबद्दल. तुमचं मालवणी पद्धतीचं जेवण यायलाच पाहिजे तिला. अच्छा, मालवणी पद्धतीचं जेवण आलंच पाहिजे. आणि डेली पाहिजेच आम्हाला मालवणी पद्धत. असं काय नाही, कोल्हापुरी जेवण पण तुम्ही चाखून पहा एकदा, काय मजा असते ती खाण्यासाठी. माणसं किती लांबून लांबून कोल्हापूरला जातात. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा हा खाण्यात काय मजा असते. तुमच्या जेवणात सगळं खोबरं आमचं झणझणीत जेवण असतं. अरे बापरे. आमचं जेवण तिखट कमी असतं आणि यांचं मसाला जास्त असतो. आपल्या थंडीमध्ये आपल्याला एनर्जी मिळते. थंडीमध्ये एनर्जी मिळते कोल्हापूर जेवण. अरे वा, वेगळंच काहीतरी आज आहे. तुमचं काय म्हणणं? आतापर्यंत मालवणी जेवण आता कोल्हापुरी पाहिजे. आता कोल्हापुरी पाहिजे. सासरे बुवा. बरं, मुलाचं काय म्हणणं आहे? नाही, मला जेवण कुठच्याही पद्धती नाही, हे असं डिप्लोमॅटिक उत्तर नाही. आता नाही, प्रेमात पडलो ते कोल्हापुरी जेवणामुळेच ना. त्यामुळे कोल्हापुरीचं व्हायलाच पाहिजे. आई बघताय, अजून मग व्हायचं आहे. त्यावेळेला एक दिवस मम्मी नॉनव्हेज बनवेल, एक दिवस ती तिच्या पद्धतीचं बनवेल. आम्ही दोन्ही येऊ. हो दे. बरं. आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा ह्यांच्याकडून. त्यांनी घरी रोज त्यांना जेवायला घरी यावं. तो घरी येत नाही जेवायला. कारण मालवणी असतं म्हणून, कळलं का? आता कोल्हापुरी येते जेवायला ते. कोल्हापुरी आलं काय येणार घरी. काय हो? कोल्हापुरी गेलं काय येणार घरी. हो की नाही? बोला, तुमचं काय म्हणणं आहे या अपेक्षाबद्दल? संध्याकाळचं फ्रेंड्स वगैरे आम्ही सगळे एकत्रच असतो. त्यामुळे ऑफिसमधून आल्यानंतर सगळेजण आम्ही बाहेरच असतो, मग खाऊनच घरी जातो. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा, तो जसा बोलतो ना स्वभाव त्याचा छान आहे, फन लव्हिंग आहे, त्यांनी चेंज नाही करायला पाहिजे लग्नानंतर. म्हणजे त्याचा कुठल्या गोष्टीवर असा रोग नसतो, तू हे करू नको ते नको करू, फ्रेंड्सवरती कुठे भांडणं. तो स्वतः बोलतो की तुला काय एन्जॉय करायची लाईफ, तसंच त्यांनी लग्नानंतर पण असायला पाहिजे. काय हो? बरोबर आहे. माझा स्वभाव म्हणजे कसं, हिला मी प्रत्येक गोष्टीत फ्रीडम ठेवलंय, तसंच राहू दे तिला. कारण की तिला पण काही नवीन करायची आवड असते. जर मी बंधन टाकलं तर ती पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही बंधन टाकलं तर तुमची बंद होतील ना. तिसरी अपेक्षा, जरा त्यांनी ते रायडिंग करतो ना, बाईक रायडिंग, ते कमी करायला पाहिजे. काय सांगतात? वेगाने 2 तासात लोणावळा. नाही. या बाबतीत आम्हीच तुम्हाला प्रार्थना करू. कारण अतिघाई संकटात नाही असं एक वाक्य. गाव कुठलं? माझं मालवण कट्टा, पेंडूर. जाताना जेवढे घाट लागतात ना, त्या प्रत्येक घाटात बोर्ड येतो. कधी बघितला नाही वाटतं? बघितलं, खूप वेळा गेलो गाडी घेऊन. कृपा करून वेगावर नियंत्रण ठेवा. हो, नक्कीच. हेल्मेट वापरतात की नाही? हा ते नाहीतर हेच घेतो हातात. हेल्मेट कंटिन्यूच असते. हेल्मेट वापरायचं Continuous. आणि कृपा करून आमची ताई आता तुमच्याकडे येते आहे. संपूर्ण 2 छान कुटुंबांचं मिलन होत आहे. अशा वेळेला नको तो वेग, काही बिघडत. कृपा करून ही विनंती. नक्की. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझी पहिली अपेक्षा म्हणजे कुठेही जायचं असेल, जर 6चा हिला वेळ दिला असेल, 6 वाजता मी तिला न्यायला येतोय, तर मला अर्धा तास वेट करावा लागतो किंवा 1 तास. ही कधीच टायमिंगला रेडी नसते. तर तिने टायमिंगचं महत्त्व दिलं पाहिजे. काय म्हणणार? म्हणजे टाइम ऍक्च्युली कसं माहितीये, मम्मीची तब्येत ठीक नसते ना,
तर घरातलं सर्व आवरून हे सर्व. तुम्ही बाहेर पडायला लागलात का मम्मी आजारी पडतात? नाही तसं नाही, तिची तब्येत ठीक नसते मम्मीची ना, मग थोडं मला वाटलं मी येतो 6 वाजता न्यायला, 5:45 असं कसं, ते बटनावर आहे. मग तिचा थोडा विचार करून तिला म्हणजे बर्डन नाही यायला पाहिजे कुठल्या गोष्टीचं, सर्व आवरून हे करूनच निघते ना. कळलं मम्मी? नवीनच कळलं मला. हॅलो, मी 6 वाजता न्यायला येतो, 5:45 मम्मी आजारी. दुसरी अपेक्षा, दुसरी म्हणजे जो तिचा खर्च असतो हा जरा नियंत्रणात केला पाहिजे. शॉपिंग म्हटली त्याचं लिमिट नाही तिचं, मग पूर्ण पॉकेट खालीपर्यंत शॉपिंग करून यायची. ऍक्च्युली पॉकेट म्हणजे कसं माहिती, मला ते बेकरीची आवड आहे असं लाईक, आणि मला प्रोफेशनली मग काही माझ्याकडे पैसे आले ना त्याचं काहीतरी बेकरी. आम्हाला बेकरी म्हटली ना, माझंही बालपण काळा चौकीतलं आहे का, आम्हाला पावच आठवतात, दुसरं काय नाही. म्हणजे असं ते काय नवीन मार्केटमध्ये आलं ना, काहीतरी घ्यायचं आपलं खाण्यासाठी काय हो. मग तिसरी अपेक्षा, तिसरी म्हणजे माझी मम्मी आणि माझे पप्पा यांनी पूर्ण फॅमिलीला अजूनपर्यंत तसं सांभाळून ठेवलं आहे, आणि माझी मम्मी माझ्या फॅमिलीमध्ये मोठी आहे. त्याचप्रमाणे आता माझ्या फॅमिलीमध्ये हिचा पदार्पण होणार आहे, त्यामुळे ही घरातली मोठी वहिनी असणार. त्यामुळे माझी जी बारकी भावंडं वगैरे सगळ्यांना हिने हँडल केलं पाहिजे, कारण की ही मोठी असल्याकारणाने हिच्यावरती जबाबदारी असणार पूर्ण कुटुंबाची. त्यामुळे हिने खंबीरपणे कुठच्याही गोष्ट काही असलं तर हिने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. ते तर असणार ते तर करणार, हो की नाही. आणि त्या संपूर्ण फॅमिलीलाच बांधून ठेवण्यासाठी त्यांना बेकरीचे खूप प्रोडक्ट आणावे लागतात. कळलं का तुम्हाला? आता एवढी मोठी फॅमिली, सर्वांच्याच बर्थडे येणार तर मग सर्वांच्याच बर्थडेला काही ना काहीतरी वर्षभराचं एकदम घेता का तुम्ही? एकदा स्टॉक आणून ठेवा, कंटेनर वगैरे मागवता की काय? चला, नेहमी हसत राहा, आनंदी राहा असंच म्हणत आमच्या ताईला एव्हरयूथ नॅचरल्स यांच्याकडून हे गिफ्ट. अभिनंदन. नमस्कार. सगळं कुटुंब आता एक झाले. नमस्कार तुला पण. हां, केला. बरं, मग मला सांगा की आता या घरातून त्या घरात जाताना काय मिस कराल? घरातले सर्वच मेंबरला मिस करेन. फॅमिली मेंबर्स आम्ही म्हणजे मम्मी पप्पा भाऊ बहीण आम्ही सर्व एकमेकाशी खूप अटॅच आहोत. सर्वांना मिस करेन मी. आणि आज ती लेक मी माझी सावली आज लोकांची दुसऱ्याच्या घरी पाठवते ह्याच विश्वासाने त्या घरातली त्यांची माऊली तिची सावली बनणार आहे नंतर. अरे वा वा, किती छान. तुम्ही काय विश्वास द्याल त्यांना? जशी माझी मुलगी आहे तशी दुसरी मुलगी माझी आहे, त्यामुळे काळजी करू नका. आणि तुम्ही काय विश्वास? मी तिच्या फॅमिलीला एवढाच विश्वास देईन की जसं त्यांनी अजूनपर्यंत माझ्यावरती विश्वास ठेवलाय तसाच त्यांनी विश्वास माझ्यावरती ठेवा, कारण की मीला कुठच्याच गोष्टीत कधीच कमी पडायला देणार नाही. कारण की आज ही आहे म्हणून मी आधी इथे उभा आहे. शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि ते मगाशी 11-12 आकडे ऐकलेत ना, ते काढून टाका डोक्यातून. हा, कळलं. आता ते आजारी पडणार नाहीत, वेळेवर येतील. या कळलं. पूर्वी ते आजारी पडायचे, ते आकडे यायचे मनात. 6 वाजता फिरायला नेणार, 12 आजारी. पण बरं कळलं. आनंदी राहा. आणि आता एक आव्हान आहे, कारण आम्हाला आमच्या ताईला सासरी पाठवत असताना पैठणी देऊन पाठवायला खूप आवडेल, पण ती पैठणी कोण पटकावून देणार आमच्या ताईला ते बघायचंय. ताई 10 संधी स्पंज स्माइली बॉल इथे आपटायचा आणि या समोर असलेल्या या हंडीमध्ये गेला पाहिजे. 10 संधी आहेत. नाही समजा 10 मध्ये मिळाली तर मला बघायचंय तुम्ही मिळवून देणार का 10 संधीमध्ये? नक्की. आणखी या दोघांनाही ते जमलं नाही तर तुमच्यापैकी कोण आव्हान स्वीकारेल? आपण मावशी. तुम्ही मावशी आणि तुम्ही अंकिता मैत्रीण. चला, मावशी आणि अंकिता मैत्रीण पुढे सरसावणार आहेत, पण बघायचंय मला की त्यांच्यापर्यंत ही संधी जाते का इथेच. बरं मावशी, तो चेंडू टाकताना धूर येणार नाही याची काळजी घे. चला सुरुवात करूया या खेळाला. सुरू. 10 संधी. 1 बघूया हे आव्हान आता तुम्ही स्वीकारणार का? किती प्रेम आहे ते आता आम्हाला कळेल. मावशी या, चला सुरू.
अरे चार जणांना संधी दिली आणि कुणीही ते आव्हान पूर्ण केलं नाही. पहिल्यांदा जसं घडणार, कदाचित आपल्या ताईला पैठणी न देता आज पाठवणी करावी लागली, पण असं नाही घडू शकत. ताईसाठी आज ते आव्हान मी स्वीकारू का? बघूया तर काय होतंय तुमच्या साक्षीने. अरे वा 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 वा, मीच देणार पैठणी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आज पहिल्यांदा 10 वर्षात असं काहीतरी वेगळं घडलं, कारण भरल्या हातानं ताईला पाठवायचा जणू आम्ही सगळ्यांनी चंगच बांधलेला. तर आमच्या ताईची पाठवणी करत असताना एक संधी आपणही का घेऊ नये, आणि आपण साक्षीदार आहात जे घडलं त्याला. आणि या प्रसंगी ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून देऊया ही पैठणी. होम मिनिस्टर होणार सून मी या घरची, पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन आपल्या होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.